उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर राजकीय क्षेत्रामधून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते आपण पाहूया। सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या, मग आपण पाहू। म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलवत असं तुम्हाला म्हणायचं आहे? तर 25 वर्ष संस्कार केला, त्या भाजपनं तुम्हाला भरलेल्या ताटावून उठवलं, त्या एकनाथ शिंदेने तुमच्या तोंडाचा घास पळवला, म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय। तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र येऊ। आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत, ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत। जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या धर्मासाठी, मराठी माणसासाठी, तर मोकळे मानाने एकत्र या, कुठलीही अट ठेवू नका। जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं। हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला। बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत। राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना, ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही। बघा, अटीशर्ती कोण टाकू शकतं किंवा कोण बोलू शकतं? त्यांच्याकडे नैतिक पाठबळ असेल, नैतिक अधिष्ठान असेल। शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या ठाण्यामध्ये सत्ता स्थापन करायला, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाण्यामध्ये पाठिंबा दिला, पण शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये पाठिंबा दिला नाही। आता ह्या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या लोकांची नैतिकता त्यावेळेला कुठे गेली होती? आणि आता जी नैतिकता तुम्ही आम्हाला शिकवताय ती मुळात नैतिकता तुमच्याकडे आहे का? हा महत्त्वाचा विषय। हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल। राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत। सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली, तर काही होऊ शकतं, परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही। पण झालं तर उत्तम आहे, म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत। काय फरक पडणार? दोघं एकत्र आले काय नाही आले, काय फरक पडणार? आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का? हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का? नाही, हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे। उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत, आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो, ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत। त्यांनी महाराजांची शपथ घ्यायची, त्यांचं ठीक आहे, पण तुम्ही बोलायच्या पूर्वी ही एक शपथ घ्या की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही तुमच्या बरोबर युती केल्यानंतर। यालाही महत्व आहे का नाही? का तुम्ही सर्वांना का आपल्या लाईनीमध्ये बसवणार आहात? आता शक्तीवर आता युती होणार आहे, रक्ताच्या नात्याबरोबर युती करताना शपथ घ्यावी लागते। हा नवीन धोरण मला वाटतं पहिल्यांदा राजकारणामध्ये आपण पाहतो। कलियुगातला नारद मुनीची अवलाद आहे, ती संजय राऊताची अवलाद आहे। संजय राऊत हे घडू देत नसतो, संजय राऊत सध्या मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे राज ठाकरेंच्यावर, ते राज ठाकरेचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय। राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्द्यापासून बाजूला सारायचं आणि राज ठाकरेंना हळूहळू उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दावणीला बांधलं, त्या पद्धतीनं राज ठाकरेंनाही तिकडे नेऊन दावणीनं बांधायचं ही स्वप्न संजय राऊत बघतोय।